नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आज देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आज देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पूर्व विदर्भामध्ये पाहू शकता। स्क्रीनवर आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पूर्व विदर्भातील शेतकरी मित्रांनो, नागपूर असेल, वर्धा असेल, उमरखेड असेल, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो गोंदिया असेल, वर्धा असेल, तसेच शेतकरी मित्रांनो अमरावती असेल, यवतमाळ असेल, या संपूर्ण पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडासह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी संपूर्ण भागांमध्ये, या ठिकाणी सोलापूर असेल, तसेच शेतकरी मित्रांनो संपूर्ण भागांमध्ये या ठिकाणी ढगाळ हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो संपूर्णच मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही भाग बदलत आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड, लातूर, धाराशिव, संपूर्ण मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो नाशिक असेल व नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो मालेगाव असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, या भागांमध्ये देखील आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे भाग बदलत या ठिकाणी तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर संपूर्ण कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी संपूर्ण भागामध्ये या शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भ असेल, कोकणपट्टीचा भाग असेल, या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाड्याचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो 5 नोव्हेंबर असेल, 6 नोव्हेंबर असेल, 7 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी मित्रांनो राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।